अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आपुलिया हिताद्वाशे जागता, आपुलिया हिताद्वाशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. तुका मने मज घडो त्याची सेवा, तुका मने मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हेची विष्णूची महापूजा, आनभाव किंवा अनुभव नाही तुझा. आपुलिया हिताद्वाशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबा यांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय उभय स्वरूपाची धन्यता गातात. एक मात्या पित्याची धन्यता गायलेली आहे आणि दुसरी त्यांच्या पोटी आलेले कन्या आणि पुत्र त्यांची धन्यता गायलेली आहे. अशा उभय स्वरूपाची धन्यता सांगणारा हा अभंग आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त सर्वांना ज्ञात असलं तरी सांगणं कर्तव्य आहे. हरिभक्तीपरायण विनायक चौगले यांच्या मातोश्रीला 61 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि दुसरा नामकरण सोहळा मुलाचा का मुलीचा? मुलाचा.
असा उभय स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे का आधी या सोहळ्याचा आनंद त्या वरुण देवाला झालाय बरं का. तेव्हा शास्त्रामध्ये वर्णन केले अशा सोहळ्याला पाऊस यावा, हे शुभ लक्षण आहे बरं का, शुभ लक्षण. अशा सोहळ्याला ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराजांचा आळंदीमध्ये 61चा सोहळा आयोजित केला होता. जवळजवळ 5,500 लोक पारायणाला होते बरं का. आणि ज्या दिवशी 61चा सोहळा त्या दिवशी एवढा पाऊस झाला, सगळा मंडप वाहून गेला बरं. 61लाच. हा, कार्यक्रमामध्ये विस्कळीतपणा होतो, पण अशा कार्यक्रमाला पाऊस येणं हे शुभ लक्षण आहे बरं का. तेव्हा वरुण देवाने पहिल्यांदा हजेरी लावल्यामुळं आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण एक विशेष कार्यक्रम आहे. सकाळी मी फोन केला होता की 6:30ला कीर्तन सुरू करूया, त्या अंदाजाने या. पण आपण त्या नियोजित वेळेमध्ये सुरू करू शकलो नाही, या वरुण राजाच्या कृपेमुळे बरं का. तेव्हा आजचा योग अतिशय चांगला आहे. शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जन्मदात्या मात्या पित्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पोटाला आलेल्या मुलाने कृतज्ञता सोहळा आईचा वडिलांचा करावा बरं. कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही, लक्षात ठेवा. वैकुंठवासी तीर्थरूप आम्ही आमच्या महाराजांचा कार्यक्रम केला, 75चा कार्यक्रम केला. आणि तो कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर बोलून घेतले, म्हणजे पूर्णानंद आम्ही आमच्या वडिलांचा करू शकलो नाही म्हटले, पण तुम्ही तुमच्या वडिलांचा केला, हे फार मोठं वाक्य आहे. म्हणजे करावा बरं का. तेव्हा त्या मातीची कृतज्ञता आहे. त्या मातीची तुला करायची असते, तुला. यद्यपि ती कशाने करता येत नाही बरं का, करता येत नाही. जसं संतांचं आणि देवाचं वर्णन केले, तुकिता तुननेशी ब्रह्म तुकाशी. एका पारड्यामध्ये तुकोबरानं घातलं आणि एका पारड्यामध्ये ब्रह्म घातलं. तुकोबऱ्यांचं पारडं जड झालं बरं का. म्हणून मी आरंभाला नमन करण्याकरता प्रमाण दिलं. एका पारड्यामध्ये आई वडिलांना घातलं आणि एका पारड्यामध्ये भगवान विष्णूला घातलं. हेची विष्णूची माता पित्यांची बरोबरी देवाशी आहे बरं का. सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे तयांच्या शेवे शरीरे लोन कीजे. आई वडील गेल्यानंतर श्राद्ध घालणं हा भाग वेगळा, पण आई वडील हयात असताना कृतज्ञता सोहळा करणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. तेव्हा त्या विनायकची पुण्य आहे, त्याला ही बुद्धी सुचली आणि त्या कृतज्ञता सोहळ्यामध्येच नामकरणाचा सोहळा ठेवलेला आहे. योग असा आहे, मी अंदाज केला 61चा कार्यक्रम आहे, जवळजवळ
61 टाळकरी बहुतेक असावेत. बर का, अजून आलेच ते पावसामुळे थांबले. कारण 61च्या सोहळ्याला पाहुणे बोलवावेत, मित्रमंडळी बोलवावेत, नातेवाईक बोलवावेत, शेजारी पाजारी बोलवावेत. याच्यापेक्षा 61च्या कार्यक्रमाला वारकरी बोलवावेत. बरं, वारकरी बोलवावेत. त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या संगतीमध्ये हा सोहळा व्हावा. तुकोबराय स्वाभिमानाने वर्णन करतात, वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. या वैष्णवांच्या सहवासामध्ये हा कृतज्ञता सोहळा संपन्न होत आहे. त्या मातीची तुला करावी तुला म्हणून ते पारड बांधलेलं आहे. बरं का, कशा बरोबर करावी? एका पारड्यात आई वडिलांना बसवावं आणि एका पारड्यामध्ये सोनं घालावं त्यांच्या वजनाचं. नाही सोनं जमलं चांदी, चांदी नाही जमलं नाणं, त्यातलं काही नाही जमलं नवधान्यापैकी कोणतं तरी एक धान्य तेवढ्या वजनाव इतकं, त्यातलं काही नाही जमलं, कमीत कमी त्यांच्या वजनावरती त्यांचं जीवन गोड व्हावं आणि सर्वांच्या जीवनामध्ये गोडी यावी म्हणून साखर किंवा गुळ तेवढ्या वजना इतकी त्या पारड्यामध्ये ती घालावी आणि ती वाटावी. बर का, हे नाही जमलं तर कमीत कमी वस्त्राची तुला करावी. वस्त्राची तुला करावी. जी तुला केली जाते ती वाटावी लागते. बरं का, म्हणून माणसं सोन्याची करत नाही. ते वजन केलेलं सोनं घरात ठेवायचं नसतं, त्यांच्या नावाने वाटायचं असतं. बरं का, म्हणून सोन्याची करत नाहीत. आमचं भाग्य आम्ही श्री गुरु साखरे महाराजांची तुला चांदीने केली. बरं का, आणि त्या काळामध्ये चांदी 8,000 रुपये किलो होती. 8,000 रुपये किलो होती. प्रत्येकाने 1-1 किलो द्यायची ठरली. महाराजांच्या वजनाच्या दुप्पट चांदी गोळा झाली. बरं का, महाराजांनी ती तुला झाल्यानंतर सांगितलं, या इंद्रायणीच्या तीरावरती ज्ञानेश्वरीचं मंदिर होणार आहे,
त्या ज्ञानेश्वरीच्या मंदिराच्या दरवाजाला ही चांदी वापरा, तिथं त्यांनी जाहीर केलं बरं. म्हणजे ते दान करायचं असतं. तेव्हा त्या मातोश्रीच्या त्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने तुला शेवटी होणार आहे, वस्त्राची तुला करायची ठरलेली आहे. कारण एक व्यवहारात म्हण आहे मराठीतले, अंतरून बघून पाय पसरावेत. हा, वस्त्राची करा, साखरेची करा, धान्याची करा, सोन्याची करा, सर्वांची सारखीच आहे, कमी नाही बरं का. त्यात कमीपणा मानायचं नाही. सोनं असतं तर केलं असतं. अरे सोन्याची जरी केली आणि वस्त्राची केली तरी एकच आहे, त्यात कमीपणा नाहीये. म्हणून त्या मातेच्या पूर्णातून उतराई होण्याकरता हा कृतज्ञतेचा सोहळा आणि त्या निमित्ताने हा कीर्तन सेवेचा योग. तेव्हा जगद्गुरु श्री तुकोबरांचा अभंग सर्वांच्या परिचयाचा असलेला अभंग निवडला का दोन्हीही प्रसंगाचं वर्णन या अभंगामध्ये. कारण माणसं कार्यक्रमाचं नियोजन करतात, वक्त्याला फार मोठी अडचण येते. वक्त्याची परीक्षा कीर्तन करण्यामध्ये नाही, लक्षात ठेवा. कीर्तन कोणी करू शकतो, पण त्या प्रसंगाचं अवदान ठेवून अभंग असावा बरं का. ते बोललं पाहिजे. बारशाचं कीर्तन आणि याजसाठी केला होता अट्टहास, म्हणून त्या मुलाचा नामकरण सोहळा आणि मातेची कृतज्ञतेचा सोहळा असं मातेचंही वर्णन करणारा आणि त्या कन्यापुत्राचंही वर्णन करणारा असा उभय स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग आहे. महनीय स्वरूपाचा आहे बरं. हा, संत ज्यावेळी समाजाच्या समोर बोलतात, जे बोलतात ते समाजाला विचार करण्याकरता प्रवृत्त करतात बरं का. आम्हाला तुम्हाला विचार करून बोलावं लागतं. आम्हाला तुम्हाला विचार करून बोलावं लागतं. विचार करून बोलून सुद्धा बरोबर येईलच हे मात्र सांगता येत नाही. पण संत जे बोलले ते समाजाला ज्या विचाराची गरज आहे तेच विचार त्यांच्या मुखातून सहज बाहेर पडले. आली मुखा अमृत वचने उत्तीर्णता येणे, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आहेत. हा, ज्या संतांनी आपली वाणी भगवंताच्या वर्णनाकरता समर्पित केलेली आहे ते संत कोणाच्या तरी आईचं आणि कोणाच्या तरी मुलाचं वर्णन करतील का हो? त्यांनी जीवनामध्ये व्रत घेतलेलं आहे, बोलण्याची नाही आता देवावी न काही. अशी ज्यांनी वाणी देवाकरता समर्पित केली असे संत ज्यार्थी मातेचं वर्णन करतात, त्या कन्यापुत्राचं वर्णन करतात, सामान्याचं वर्णन करत नाही बरं. सामान्यांचं वर्णन करत नाही. ज्यांनी जीवनामध्ये जीवन व्यतीत करत असताना असं काही त्या जीवनामध्ये केलं की जे केल्याने ज्यांच्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली अशांचं वर्णन केले बरं का. ज्यांच्या जीवनाला धन्यता प्राप्त झाली, आणि धन्यता सहजासहजी जीवनामध्ये प्राप्त होत नाहीये. म्हणून जीवन जगत असताना आज आम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे. जगाकडे पहा आणि जगाकडे पाहिल्यानंतर तीन गोष्टीचं आपल्याला काही शोध घेता येईल. तीन गोष्टीचा बरं का, सारख्याच आहेत शब्दांनी सुरुवातीला. संपत्ती, संतती आणि सत्ता. सगळीकडे स स स आहे बरं का.
संपत्ती अशी जीवनामध्ये मिळवावी, ती मिळवल्यानंतर धन्यतेची उद्गार यावेत. सत्ता अशी भोगावी, ती भोगल्यानंतर धन्यतेची उद्गार यावेत. आणि संतती अशी जन्माला यावी की त्यांच्या कर्मातून धन्यतेचे उद्गार यावेत. बरं का, तीन गोष्टीचा संबंध आहे. जग या तीन गोष्टीच्याच मागे लागले, सत्ता, संपत्ती आणि संतती. तिन्ही गोष्टीच्या मागे जरी लागलेला असलं तरी सर्वांच्या जीवनामध्ये माग लागून कुणाला धन्यता प्राप्त झालेली नाही. धन्यता प्राप्त झाली नाही. बरं का, अनेकांनी संपत्ती मिळवली, अनेकांनी संपत्ती मिळवली, पण ती संपत्ती मिळवल्यानंतर त्या संपत्तीतून जीवन धन्य झालं पाहिजे. कधी होईल? कधी होईल? टाटा बिर्ला झाल्यावर? कधी? सर्वांना धन्यता प्राप्त करता येते. तुकोबारे म्हणतात फक्त एकच अट आहे, जोडोनी या धन धर्माला नीतीला धरून जर धन मिळवलं तर धन्यता आहे. कठीण आहे. संपत्ती, सत्ता, कितीही सत्ता भोगा, धन्यता नाहीये. या लोकातली सत्ता सोडून द्या, परलोकातली सत्ता भोगली तरीही धन्यता नाही. आणि परलोकातली जर सत्ता भोगली असती तर तुकोबारांनी त्यांचा निषेध केला नसता. ब्रह्मादी कपदे ते दुष्चित जनी. मग कोणती सत्ता भोगावी? हा संपूर्ण या विश्वामध्ये ईश्वर सत्तेच्या व्यतिरिक्त दुसरी सत्ताच नाही, असा सत्तेचा ज्याने अनुभव घेतला. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे. कशाचे? महाराष्ट्राचे नव्हे, भारताचे नव्हे. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्रैलोक्याचे राजे. का? ज्या सत्तेने जगताचा व्यवहार चालला त्या सत्तेला आम्ही आकळलं. ती कोणती सत्ता? चाले हे शरीर चाले हे शरीर
आले कोणाची साधे हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिविन तुका म्हणे विठू भरला सवाय काय आहे तया उनी काय आहे चराचरी असा व्यापक असलेला परमात्मा त्याचीच सत्ता आहे आणि त्या सत्तेला आम्ही प्राप्त झालो तुका आकाशा एवढा. तिसरा प्रश्न राहिला संतती. सर्वांच्याच पोटाला संतती येते, प्रयत्न करतात त्याच्याकरता माणसं, नाही झाली तर नवस करतायत. काय प्रयत्न करतात माणसं, केवळ पोटाला संतती येऊन जीवन धन्य होत नाही, लक्षात ठेवा. पोटाला येऊन धन्यता प्राप्त होत नाही. जी पोटाला आलेली संतती त्या संततीने आपल्या कुळाचा उद्धार करावा, त्याने कुळाचा उद्धार करावा. असा कुळाचा उद्धार करणारी संतती, मग ती कन्या असो पुत्र असो, ज्यांच्या पोटी जन्माला आली, महाराज म्हणतात त्या संततीची धन्यता आहे. बरं, त्या संततीची धन्यता आहे. अशी संतती कोणाच्या पोटी जन्माला आली? श्री विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेच्या. रुक्मिणी मातेचा आणि देवाचा संवाद आहे. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले आणि समाधिस्थ झाल्यानंतर देवाला अनावर झालं. दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या देवाच्या. रुक्मिणी मातेनं पाहिलं, देवा तुमच्या डोळ्यातून पाणी. हो हो रुक्मिणी म्हणले. का? तुला कळायचं नाही म्हटले. असं कसं म्हणले, सांगा ना, मी ऐकते. तेव्हा देवानी रुक्मिणी मातेच्या समोर ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन केलं. बरं, देवो मनती रुक्मिणी हाची योगी देखिला नयनी ज्ञान संजीवनी जाणतयाशी त्रैलोक्याशी. अभंग आहे तो पूर्ण, आणि तो पूर्ण अभंग रुक्मिणी मातेने भगवंताच्या मुखातून ऐकला. आणि ऐकल्यानंतर म्हणले, प्रभू थांबा म्हणले, थांबा थांबा. आणि थांबा म्हणले आणि रुक्मिणी माता बोलायला लागली, धन्य धन्य दयाचे खुशी रुक्मिणी मातेच्या मुखातून आलेले उद्गार आहेत. निवडणुकीला उभारलेली बाई बोलली नाही बरं का.
आज बाया बोलायला लागल्यात, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, बोला. पण संतांच्या विषयी बोलण्याकरता तेवढा अधिकार लागतो, लक्षात ठेवा. आणि त्या अधिकारवाणीनं बोलण्याकरता तेवढी सत्ता आपल्याकडे असावी लागते. हा, भगवंताची अर्धांगिनी शक्ती ती बोलते. कोणाचं वर्णन करते? सोम्या गोम्याचं नाही बरं. हा, ज्या मातेच्या पोटी जन्माला आले, नुसते जन्माला आले नाही, त्यांनी संपूर्ण या विश्वाचा उद्धार करण्याकरता फार मोठं कार्य केलं. प्रगट गुह्य बोले संपूर्ण जगाला गुह्य असलेलं ज्ञान ज्यांनी दिलं, असं ज्यांचं जीवन ते ज्ञानोबर आहे. त्यांच्याविषयी रुक्मिणी माता म्हणते, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. कुणी म्हणेल महाराज हे परमार्थ करणाऱ्याचं तुम्ही वर्णन केलं. असा समाजात कुणी जन्माला आला नाही का? आला. त्याचं नाव जर आज घेतलं तर आजही अंगाला कापरा भरतो. छत्रपती शिवाजी महाराज. धन्य धन्य जयाचे कुशी छत्रपती जन्मले. बर का? म्हणून संपत्ती, सत्ता आणि संतती, आणि अशी संतती ज्या मातेच्या पोटी जन्माला आली, ज्या मुलाने आपल्या जीवनामध्ये असा काही पुरुषार्थ केला, त्या पुरुषार्थाचा परिणाम जगत उद्धाराची व्यवस्था केली, असा जो महाभाग ज्या मातेच्या पोटी जन्माला आला, तुकोबाराय म्हणतात त्या पुरुषाचं वर्णन करण्यापेक्षा मला वाटतं त्या मातेचंच वर्णन करावं. आणि तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य माता पिता
आपुलिया हिता द्वाशे जागता धन्य माता पिता तयाचिया. शास्त्रामध्ये वर्णन केले आपल्या पोटी संतती चांगली येण्याकरता त्या मातेची कूस पवित्र करावी लागते पहिल्यांदा. हा, त्याला काय म्हणतात? गर्भाधान संस्कार. आम्हाला संस्काराचा पत्ताच नाही. जन्माला येण्याच्या पूर्वी हा संस्कार करावा लागतो. जिथं आपण जन्माला येणार ना, हा, ती जागा पवित्र करावी लागते. कशाने? पाणी मारून, स्प्रे मारून, गोमूत्राने नाही. विधेयतेचा लक्षात ठेवा. जन्माला येण्याच्या पूर्वी म्हणजे हा, पती पत्नीचं लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हा संस्कार केला जातो बरं का, गर्भाधान संस्कार. तो संस्कार केल्याशिवाय स्पर्श करायचा नाही पत्नीला. आपल्या पोटी संतती चांगली यावी असं वाटत असेल तर. अवघड आहे. अशी परिस्थिती फार वर्णन न करण्यासारखी आहे आणि त्यातल्या त्यात कीर्तनात तरी सांगण्यासारखी नाहीये. मुद्दा आहे त्या मातीची कूस ती पवित्र करावी लागते. ही सगळ्यांना शक्य नाहीये. सगळ्यांना शक्य नाहीये. मग त्या मातीची कूस कशाने पवित्र करावी हो? कशाने पवित्र होईल? पण गर्भाधान संस्कार सांगितला पण फार कठीण आहे हो, फार कठीण आहे. संस्कार हे पहिल्यांदाच माहिती नाही आपल्याला आणि ते करणं फार कठीण आहे. पण हे सर्वांना जरी ते जमलं नाही तर त्या मातीची कूस जर पवित्र व्हावी असं जर वाटत असेल तर त्या मातेच्या कुशीत एखादा वैष्णव जन्माला यावा. किंवा अगदी सोपं सांगतो, नामस्मरण करणारा पुत्र त्या मातेच्या कुशीमध्ये जन्माला यावा. आणि त्या मातेच्या कुशीमध्ये नामस्मरण करणारा मुलगा जन्माला येण्याकरता मातेनं आणि पित्याने ही जबाबदारी घ्यावी. मात्याने आणि पित्याने ही जबाबदारी घ्यावी. काय जबाबदारी घ्यावी? आपलं जीवन शुद्ध ठेवावं. आपण आचार, विचार आणि भावना ही तिन्ही जर शुद्ध ठेवली तर त्या मातीच्या कुशीमध्ये
असा महाभाग जन्माला याला काहीही अवघड नाही. इदन्न मम शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती. बीज म्हणजे काय? विचार, कर्म. त्या माता पित्याने केलेलं कर्म हे कर्म शुद्ध असावं. शुद्ध कर्म केलं तर शुद्ध त्या कर्मालाच बीज म्हटलेलं आहे. बीज शुद्ध असेल तर फळ शुद्ध येतात, नाहीतर संकरित येतात. बरं का? संकर, विचाराचा संकर. माणसांचा संकर बाजूला ठेवा. मी म्हणत नाही संतांनी वर्णन केले. संत वर्णन करतात, एखादा मुलगा जर आपल्या पोटी देवासारखा जर जन्माला आला तर समजावं ती माता पित्याने केलेलं काहीतरी विशेष आहे. आणि एखादा देव न मानणारा जर मुलगा त्याच्या पोटी जर आला तर समजावं मातेनं काहीतरी वाईट केलेलं आहे. मी म्हणत नाही. तुकोबारांनी वर्णन केले, ज्याच्या मुखाला भगवंताचं नाव येत नाही तो दो बापाचा. काय समजलं फार चांगलं, न समजलं त्याच्यापेक्षा चांगलं. आपलं बीज शुद्ध नाही समजावं. संतांनी वर्णन केले, देव न मानणारा मुलगा जर पोटी जन्माला आला, किंबहुना ज्यांच्या पोटी जन्माला येऊन तो जर माय बापाला जर मानत नसेल तर समजावं हे बीज चांगलं नाही. म्हणून नाथ महाराज बोलून गेले, धन्य मायव्यानी धन्य माय व्याधी सुकृताचे फळ म्हणावं लागेल. ज्या मातेच्या त्या कृतज्ञते सोयाच्या निमित्ताने ज्या पुत्राने हा सोळा ठेवलाय, कीर्तन ठेवलंय, हा जर संस्कार संपन्न नसता तर काय ठेवलं असतं हे न सांगण्यासारखं आहे. एकही शुद्धीत राहिला नसता. बरं समजावं त्या मात्या पित्याचं पाप आहे, पाप. ज्या अर्थी त्या मातेच्या 61च्या निमित्ताने त्या चिरंजीवाने हा कीर्तनाच्या माध्यमातून सोहळा ठेवलाय, त्याची स्तुती म्हणून नव्हे मानावं लागेल. धन्य माता पिता. तरी मला कीर्तनाला बोलवले म्हणून मी बोललो नाही, बरं मी त्यातला गोवा नाहीये.
गुणाची ती स्तुती तोंडावरती करणारा, वास्तवतेला धरून मग एखाद्याला राग आला तरी चालेल, पुन्हा तो आपल्याला बोलवणार नाही कीर्तनाला. काय थांबलं नाही आपलं त्याच्यावर. आपण संतांचे पायिक आहोत, लक्षात ठेवा, पुढाऱ्यांचे नव्हे. तेव्हा इथं तुकोबाराय वर्णन करतात, आपुलिया हिता जो आशे जागता, असा आपल्या हिता करता जो जागा आहे, दक्ष आहे, तत्पर आहे, असा पुत्र ज्या मातेच्या पोटी जन्माला आला, महाराज म्हणतात ती माता धन्य धन्य, माता पिता तयाचिया. त्या मातेचं वर्णन केले, त्या मातेचं फार मोठं योगदान आहे, लक्षात ठेवा, फार मोठं योगदान आहे. म्हणून उगाच त्या संततीला धन्यता दिली जात नाही, माता पित्याला धन्यता दिली जात नाही, लक्षात ठेवा. एक विचार मांडलेला आहे, कार्य आणि कारण. आम्ही तुम्ही जन्माला येण्याकरता माता पिता हे कारण आहेत, आणि आपण कार्य आहे. कार्याचा गौरव करावा का कारणाचा गौरव करावा? गौरव कारणाच्या कार्याचा करता येत. एक शास्त्रामध्ये वर्णन केले, कारणाचा गौरव करावा. कारणाचा, कारण म्हणजे माता पिता, जन्य जनक भाव, जन्य भाव बर का, ते जनक आहेत आणि आपण त्यांच्या पोटी आलेलो जन्य आहोत. हे जन्म देणारे माता पिता जनक आहेत, पण त्यांनी जीवनामध्ये काहीतरी याच्या मागे असं काहीतरी केलेलं आहे की जे करण्याने आपल्या पोटी आलेली संतती ही आज समाजाला उपयोगी पडणारी आहे. बरं, केवळ प्रपंचाला नव्हे, समाजाला उपयोगी पडणारी आहे. आणि अशा संततीला ज्या मात्या पित्याने जन्म दिला, तेव्हा तुकोबाराय म्हणतात, धन्य माता पिता तयाचिया. एक मात्या पित्याची धन्यता सांगितली, पुष्कळ आहे. मला टायमिंग दिले 9:15, 9:20 झाले. तेव्हा मोह आवरतो. जशी मात्या पित्याला धन्यता दिली, ही तुकोबारीने दिली धन्य माता पित्याला धन्यता. पण तुकोबाराय म्हणतात, अशी संतती आज समाजामध्ये ज्या कुळामध्ये जन्माला आली, मी धन्यता द्यावी त्या संततीला यात नवल नाही. ज्याने हे जग निर्माण केलं त्याला सुद्धा अनावर व्हावं, त्याला सुद्धा अनावर व्हावं, की अशी संतती आज जन्माला येऊन अति समाजामध्ये सत्कर्मरत आहे, कुळाला शुद्ध करण्याकरता तत्पर आहे. नुसतं कुळाला नाही, दोन्ही कुळाचा उद्धार करण्याकरता अशी संतती तत्पर आहे. अशा संततीला पाहिल्यानंतर देवाला सुद्धा वाटलं यांचंच वर्णन करावं ते अभंगाच्या दुसऱ्या Wow.
कोई कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे गावाला देवा देवा. तयाचा हरिक वाटे देवा. देव म्हणजे कुठला? हा, दगडाला काही सिंदूर लावला की त्याला देव म्हणतात, असा देव नव्हे. बरं? त्या जगताचा नियंता असा जो ईश्वर भगवान विष्णू, त्याला आनंद व्हावा का? या सृष्टीचा तो जनक आहे, सत्ताधीश मालक आहे. आपल्या पोटाला संतती चांगली जन्माला आली तर माय बापाला आनंद होतो, आणि जगामध्ये संतती जन्माला आली तर देवाला आनंद होतो. लक्षात ठेवा. हा, देवाला आनंद होणारी संतती पोटाला जन्माला यावी, देवाला आनंद होणारी. त्याच्याकरता एक शब्द वापरलाय, सात्विक. 3 गुणाचा संबंध आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. सत्वगुण असावा लागतो. कशा करता? तुम्ही आता कीर्तनाला आलाय, उभारून का विना, बसून का विना, पण ऐका लागलेत आता यांच्या चित्तात सत्वगुण आहे म्हणून. सत्वगुण, हा, सत्वगुणाशिवाय कीर्तन ऐकण्याची इच्छा होत नाही. मी म्हणल ते तुम्हाला बक्षीस देतो. रोज माझ्यावर कीर्तनाला यायचं, गाडीत घेऊन, जेवणाची व्यवस्था, दक्षिणा देतो. शक्य नाही. कारण सत्वगुण जागा झाल्याशिवाय चांगलं ऐकावं असं वाटत नाही. सत्वगुण जागा झाल्याशिवाय चांगलं खावं असं वाटत नाही. सत्वगुण जागा झाल्याशिवाय चांगलं बोलावं असं वाटत नाही. म्हणून ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज बोलायचे, त्यांचा अधिकार होता, माझा अधिकार नाही. ते म्हणायचे, कधी कधी चोराच्या अंतकरणामध्ये सत्वगुण जागा होतो, तरी कधी कधी महाराज लोकांच्या चित्तामध्ये तमोगुण जागा होतो. त्यांचं वाक्य आहे बरं का, माझं वाक्य नाही. पण तो काही कालापुरता, लक्षात ठेवा. पण सत्वगुण लागतो, आणि तो सत्वगुण कशा करता लागतो? जीवनामध्ये सत्कर्म करण्याकरता, समाज दैवी गुणाने संपन्न करण्याकरता सत्वगुणाची गरज आहे. आणि सत्वगुण संपन्न ज्याचं जीवन आहे तो तर जीवनामध्ये सत्कर्म करेलच, पण जगाला सत्कर्मामध्ये प्रवृत्त करेल. एवढी ताकद सत्वगुणामध्ये, बरं का, एवढी शक्ती सत्वगुणामध्ये आहे. आणि अशी सत्वगुण म्हणून पहा ना तुम्ही, प्रल्हादाचं जीवन पहा. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला होता, राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला होता. त्याच्या बापानी प्रतिज्ञा केली होती, आपल्या नगरामध्ये देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही, माझंच नाव घ्यायचं. पण त्याच्याच पोटी असा जन्माला आला देवाचं नाव घेणारा प्रल्हाद. 8 वर्षाचा झाला आणि त्याला शाळेमध्ये पाठवलं. शाळेमध्ये पाठवल्यानंतर ते गुरुजी शिकवत होते आणि हा विद्यार्थ्यांना शिकवत होता, देवाचं नाव घ्या, म्हणा नारायण, म्हणा नारायण, नारायण. प्रल्हाद शाळेतल्या मुलांना शिकवत होता, नारायण म्हण. आमची मुलं सुद्धा शाळेत गेल्यानंतर काय शिकवतात? कीर्तन सांगण्यासारखं. हिरण्यकश्यपू म्हणजे तमोगुणाचा पुतळा, आणि त्याच्या पोटी चालतं बोलतं सत्वगुणाचा पुतळा म्हणजे प्रल्हाद. याला म्हणावं, कोई कन्या पुत्र तयाचा हरिक
एवढी त्या संततीमध्ये शक्ती आहे. पूर्ण सत्वगुणाने संपन्न जीवन आहे. आणि असं सत्वगुणाने ज्याचं जीवन संपन्न आहे, आणि जो सत्कर्म स्वतः करतो आणि दुसऱ्याला सत्कर्म करण्यामध्ये प्रवृत्त करतो, महाराज म्हणतात ती संतती धन्य आहे. ती संतती धन्य आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. पुढे वर्णन केले गीता भागवत स्वरिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा विठोबा. आपुलिया हिता द्वासे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कोई कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या माता पित्याची धन्यता गातायत. आणि असे सत्वगुण संपन्न एखादा पुत्र असेल, एखादी कन्या असेल, त्याची धन्यता गातायत. अशी उभय स्वरूपाची धन्यता सांगतात. ती धन्यता जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता नेमकं काय करावं, काय करावं, त्या साधनाचा विचार मांडला बरं का. प्रत्येकाला जीवनामध्ये धन्यता प्राप्त करता येते. आणि ही धन्यता जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता काय करावं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत अशा महान ग्रंथाचं श्रवण करावं आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करावं. कशा करता. जीवन धन्य होण्याकरता. जीवन धन्य होण्याकरता हे महान ग्रंथ आहेत. या ग्रंथाच्या माध्यमातून आज संतती धन्य होऊ शकते आणि मात्या पित्याला सुद्धा धन्यता प्राप्त करता येते. फक्त जीवनामध्ये या ग्रंथाचा आपण काय केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे. त्या ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे. एखादा ग्रंथ आपल्या घरात असावा. धन्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर. आपल्या घरात लाख रुपयाचा मोबाईल आहे, पण गीता नाही, भागवत नाही, ज्ञानेश्वरी नाही. सगळं आमच्या तुमच्या घरामध्ये सर्व सोयीने युक्त घर आहे. सर्व सोयीने युक्त आहे. पण ज्याच्यामुळे संस्कार होतात, ते संस्कार होण्याकरता जे लागतं ते आमच्या घरामध्ये नाही बरं. सोयीने युक्त असणारे वस्तू महाग आहेत, पण ज्याच्यातून संस्कार जन्माला येतात ते ग्रंथ मात्र स्वस्त आहेत. त्याची धनाने किंमत केली तर किंमत करता येत नाही. लक्षात ठेवा, करता येत नाही. कारण त्याची जी किंमत आहे ती ज्ञानाची किंमत आहे. ज्ञानाची किंमत आहे. एखादा ओवी, एखादा श्लोक, एखादं भगवंताचं नाम एखाद्याच्या कानावरती जर पडलं तर त्याच्या ते अंतःकरणामध्ये उतरतं बरं का. अंतःकरणामध्ये उतरतं. मग घरामध्ये प्रत्येकाने नियम करावा. तुम्हाला ग्रंथ वाचायला वेळ नसेल तर नामस्मरण करायला वेळ आहे. मग घरात काय करा, प्रत्येकाने उठल्यापासून झोपेपर्यंत काम करता करता नामस्मरण करा. काम करता करता नामस्मरण जर करायला लागला तर त्या नामस्मरणाचा परिणाम लहान मुलावरती होते. तुम्ही जर रामकृष्ण हरी म्हणत जर दिवसभर काम करायला लागला तर ते लहान मूल सुद्धा म्हणते रामकृष्ण हरी बरं. त्याच्या समोर जर तुम्ही काही शिरेल वटल्या जर गाणे म्हणायला लागला तर ते गाणेही म्हणते बरं. म्हणजे आपल्या घरामध्ये त्या मुलावरती संस्कार होण्याकरता तुम्ही निरीक्षण करा. सर्वांचा अनुभव आहे. मी त्या माता वर्गांना विचारलो, तुमच्या पोटाला जन्माला आलेल्या मुलाला तुम्ही शिवी शिकवल्या का?
कोणी शिवी शिकवल्यास तर हात वर करा, सत्कार करू याच हाराने. कोणीही आई मुलाला शिवी शिकवत नाही. आईने दिलेली शिवी मुलगा लक्षात ठेवतो. आईने दिलेल्या शिव्या लक्षात ठेवतोय आणि शिव्या दिलेल्या लक्षात ठेवून बरोबर तो आईलाच शिवी देतोय. तेव्हा आईला राग येतो बर का. तळ पायाची आग. आता येऊन काय उपयोग नाही, तुम्ही चुकलाय. हा, त्याच्या समोर जर शिव्या म्हणण्याच्या ऐवजी ओव्या म्हटल्या असतात त्याने शिव्या दिल्या असत्या का. म्हणून त्या मुलांच्या वरती चांगले संस्कार होण्याकरता मात्या पित्याने आपल्या घरामध्ये नामस्मरण करत 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 करा. आमच्या घरात मुलं आहेत ती रामकृष्णारी म्हणतात का, आम्ही रामकृष्णारी म्हणतोय म्हणून रामकृष्णारी म्हणून. आता अंगणवाडीला जातात पण ती रामकृष्णारी म्हणतात का, आम्ही रामकृष्णारी म्हणतो म्हणून बरं का. हरी अखंड चिंतन, त्या चिंतनाचा परिणाम संततीवरती होऊ शकतो. अशी याच्याकरता ही योजना सांगितली. जर सत्वगुण संपन्न संतती आपल्या घरातली व्हावी असं वाटत असेल तर या साधनाचं अनुष्ठान करा. त्यातलं सोपं आहे. त्या भगवंताचं नामचिंतन करा आणि अशी संतती निर्माण करण्याकरता ज्या साधनाचा अवलंब करून त्या मातेने त्या संततीवरती संस्कार केले. म्हणून महाराज म्हणतात ती माताही धन्य आहे, तो पिताही धन्य आहे. आणि असा संस्कार संपन्न जी संतती झाली ती संतती धन्य आहे. ह्या दोघांची धन्यता पाहून तुकोबारे म्हणतात खरंच अशांची मला सेवा घडावी.
आपुलिया हिता द्वाशे जागता धन्य माता पिता तयाची या कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोई कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दोघांची धन्यता तुकोबारांनी गायली आणि दोघांची धन्यता गाऊन तुकोबारांनी आपलं स्वतःच मत सांगितलं. या दोघांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला आदर व्यक्त केला. अशांचा संग घडावा, अशांचं दर्शन घडावं, अशांची सेवा घडावी बरं का. असे धन्य माता पिता, अशी संतती धन्य आहे. अशांच्या विषयी काय आदराची भावना असावी ही संतांच्या जीवनातून शिकावं बरं का. घडो सेवा तरी माझ्या दैवा, अतिशय मौलिक शब्द आहेत तुकोबारांच्या मुखातून आले. अशा व्यक्तीविषयी किती आदर व्यक्त करतायत तुकोबारा. म्हणजे असा एखादा महाभाग, अशी माता पिता जर जन्माला आली, देवाला धन्यता होते यात नवल नाही. अशांचा विषयी आदर भाव अंतःकरणामध्ये संतांच्या जीवनामध्ये निर्माण होतो. हे त्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे, एक विशेषता आहे. आणि ती आदराची भावना तुकोबारा या अभंगातून व्यक्त करतात. तुका मने मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही, हा आदर व्यक्त केलेला आहे. आणि असं या उभयतांचं वर्णन तुकोबारांनी अभंगातून केलेलं आहे. तेव्हा वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार आपल्या समोर काही शब्दामध्ये प्रकट करण्याचा प्रयत्न केला. त्या मातेच्या कृतज्ञता सोहळ्याचा आजचा दिवस आणि त्या मुलाचा नामकरणाचा सोहळा असा उभय स्वरूपाचा प्रसंग आज आहे. तेव्हा अतिशय त्यांच्या चिरंजीवाने अतिशय श्रद्धेनं हे आयोजन केले बरं. नंतर त्या वरुण राजाला थांबावं लागलं. येऊन हजेरी लावली त्याने. आता मला आनंद झाला, आता तुमचा सोहळा होऊ द्या, मी आता निवांत राहतो बरं. अतिशय श्रद्धेने त्या माता पित्यांच्या करता आजचा त्यांनी हा सोहळा संपन्न केलेला आहे. असंच उत्तर कार्य त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबियामध्ये घडावं, किंबहुना हाच आदर्श गावातल्या तरुणांनी घ्यावा बरं. हाच आदर्श गावातल्या तरुणांनी घ्यावा, की जेणेकरून माता पित्यांच्या अंतःकरणामध्ये असलेली कृतज्ञता कशा पद्धतीने व्यक्त करावी हे आज शिकण्यासारखं आहे. तेव्हाचा हा सोहळा त्यांनी आयोजित केला आणि त्या सोहळ्याला आपल्याला आज उपस्थित राहता आलं. सर्वांचंच भाग्य आहे. आपण या मातेच्या कृतज्ञता सोहळ्याला त्याने आयोजित केला, पण आपल्याला ही संधी प्राप्त झाली बरं का. ना देणं ना घेणं. काय संबंध आहे का? माणसं कोणाला बोलवतात? मित्रमंडळींना, पाहुण्यांना बोलवतात. मी पाहुणाही नाही आणि मी मित्र पण नाही. पण एक आहे, आम्ही एका जातीचे आहोत. माझी ये जातीचे मज भेटो कोणी. म्हणजे विनायक ज्या जातीचा आहे त्या जातीचा मी आहे, आणि मी जातीचा आहे त्या जातीचा विनायक आहे. दोघांची जात कोणती? वारकऱ्याची. आणि वारकऱ्याच्या जातीने आज आपल्याला त्यांनी बोलवलेलं आहे. आपलं सर्वांचं भाग्य आहे. त्या मातेचा जसा 61चा सोहळा संपन्न झाला, पुढं त्या मातेच्या जीवनामध्ये आरोग्य लाभावं, शेवटपर्यंत स्मृती चांगली राहावी, किंबहुना
जसा 61चा सोहळा संपन्न झाला तसा 75चाही सोहळा संपन्न व्हावा आणि ते आयुष्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता आपण त्या संतांच्याकडे आणि देवाकडे मागणं मागूया. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस तारीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काही मंडळी सुखी असो. तेव्हा या पद्धतीने त्यांचं जीवन व्यतीत व्हावं हीच त्या भगवंताच्या संतांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मत क्षमा करणी संती नवे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुका